प्युनी मॉर्गेज. प्युनी मॉर्गेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॅरी पॉसी मॉर्गेज किंवा त्याला सेकंड मॉर्गेज असंही म्हटलं जातं. काही जण याचं प्रोनाऊन्सिएशन प्यूसने मॉर्गेज किंवा पुसने मॉर्गेज असंही करतात, पण प्युनी मॉर्गेज असं म्हटलं जातं. तर आपण प्युनी मॉर्गेज बघूया. ह्या व्यक्तीला बी या बँकेकडून लोन घ्यायचं आहे. तर एकडे 1 करोडची प्रॉपर्टी आहे आणि बीकडून त्यानं 25 लाखाचं लोन घेतलं आहे. तर 25 लाखाच्या लोनसाठी त्यांनी 1 करोडची प्रॉपर्टी गहाण ठेवलेली आहे. आता जी प्रॉपर्टी गहाण ठेवली आणि त्याला अजून लोन हवं आहे, कारण बी बँकेने फक्त 25 लाखाचंच लोन दिलं आहे. आता त्याला अजून लोन हवं आहे, तर ए हा सी या बँकेकडून लोन घेतो आणि सेम प्रॉपर्टी गहाण ठेवतो, कारण 1 करोडची प्रॉपर्टी उरलेल्या अमाऊंटवर तो सीला सेम प्रॉपर्टी गहाण ठेवतो. मग काही कालावधीनंतर समजा एनी ते अमाऊंट फेडली नाही बी बँकेकडून घेतलेली, तर सी काय करू शकतो की ती लोन अमाऊंट जी आहे तर सी ती फेडेल आणि बी या बँकेकडून त्याची जी प्रॉपर्टी ती रिडीम करून घेईल. म्हणजेच बीचे सगळे राईट सीला मिळाले. आता सी हा झाला सेकंड मॉर्गेज, बी हा झाला फर्स्ट मॉर्गेज. म्हणजे सीला पूर्ण राईट राहील की एची लोन अमाऊंट फेडून त्याची जी प्रॉपर्टी रिडीम केली होती बी बँकेला ती परत घेण्याचा अधिकार त्याला राहील. परंतु या प्युनी मॉर्गेजमध्ये अशी कंडिशन आहे की जर सेकंड मॉर्गेज तुम्ही घेताय आणि सेम प्रॉपर्टी जर तुम्ही दुसऱ्या बँकेला मॉर्गेज करताय, तर फर्स्ट मॉर्गेजीला इन्फॉर्म करावं लागेल आणि त्याची परमिशन घ्यावी लागेल. ही त्याची मेन कंडिशन आहे.